काढ कुंभकर्णाचा हात तोडणार तेवढ्या अवकाशात आदळला, दादा हात काय तोडतोस? माझं हात तोडल्यानं तुला काय समाधान होईल? मी तुझ्या कानाला हात लावतो याच्याकरता तुला चिडवायसाठी आलो नाही, तुला चिडवायसाठी आलो नाही देवा. दादा भावाला म्हणला, दादा तुला चिडवायसाठी आलो नाही रे, ऐक ऐक दादा, हा भरका हात गंधमादन नावाच्या वानराचं रक्त आहे, मी मारलंय त्याला, त्याचं रक्त आहे, हे राम राम म्हणतंय, मग कशा करता आला इथे? कुंभकर्णानं सांगितलं, दादा अरे रामाच्या पक्षात इतकी इमानदार माणसं आहेत, रामाच्या पक्षात इतकी नीतिसंपन्न माणसं आहेत, रामाच्या पक्षात त्याचा नामोच्चार करणारी इतकी पवित्र माणसं आहेत, जीव गेल्याच्या नंतर त्यांच्या रक्तातून सुद्धा रामाचं नाव निघतंय, इतकी इमानदार माणसं जर त्याच्या पक्षात असतील तर तुला विनंती करतो त्याची बायको देऊन टाक, त्या रामप्रभूची पत्नी बायको देऊन टाक, देऊन टाक. हे अमाप रावण आहेत, अमाप वानर आहेत, अमाप 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 वानर. कर्ज काय होतं माहिती आहे? नुसत्या नामाचंच कर्ज इतकं नव्हतं, तर देवाला भक्त वाढल्याच्या नंतर आनंद वाटतोय. तर 14 वानरापैकी 1 नंबरचं वानर होतं, याच्या संगतीत राक्षस आला की माळकरी होत होता. याच्या संगतीत या 14 पैकी 1 नंबरचं गंधमादन होतं, याच्या सानिध्यात 8 राक्षस आले. 8 ते मांस खात नव्हते, मज्जा खात नव्हते, तंतू खात नव्हते, ते आस्ती खात होते. आस्ती म्हणजे हाड. आस्ती भक्षंती निशाचरो पृतू जठरा नलो तृप्तावसा. साप आस्ती पचू शकतो, बंदा वस्तू गिळते. पाल आस्ती पचू शकती, घोरपड आस्ती पचू शकती, बेंडकी आस्ती पचू शकती चिमुकल्या प्राण्यांच्या कीटकांच्या. पण आस्ती पचवायची ताकद फक्त राक्षसात होती. 8 किती घाणेरडे असतील, पण मुक्त केले राक्षसा. या राक्षसांना सुद्धा मुक्त करण्याची ताकद गंधमादनाच्या भजनात होती. सामान्य कर्ज आहे काय नामाचं कर्ज असेल देवाच्या पाठीवर? एक जण म्हणला भजन केल्याचं कर्ज असतं का? मूर्ख आहेस तू. आयुष्यभराच्या श्वासा इतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला आशा. आयुष्यभर भजन केलं 2 बायकांनी, 6 बायकांनी. त्याच्यातली दोघीचे नाव सांगतो. एकीचं नाव मीरा आहे, एकीचं नाव राधा आहे. जीवनभर ते श्वास घेतला, त्या श्वासाच्या बदल्यात भजन केलं, तर भजनाच्या बदल्यात देव प्राप्त झाला. काय देऊ? तर राधेनं सांगितलं काहीच देऊ नको. कशा करता द्याला? एवढं कर्ज झाले राधे तुझं, हे फेड्याशिवाय गत्यंतर नाही. मग तुला फेडायचं का कर्ज? एकच काम कर, मी मृत्यू पावल्याच्या नंतर जिथं माझी अंत्यविधी होईल त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लाव. म्हणून गोपीचंदन उटी. सामान्य नाच नाही, हे कर्ज फेडणं आहे. अहो पतीच्या नावानं कुंकू लावणाऱ्या जगात महाराष्ट्रात भारतात बायका असतील. बायकोच्या नावानं कुंकू लावणारा एखादा नवरा आहे का? जगात एकच आहे, तो जगाचा बाप आहे, विटेवरचा मालक. राधेच्या अंगाची माती कपाळाला लावतो. कर्ज आहे, आयुष्यभराच्या नामाचं कर्ज आहे. हा वानर ज्या वेळेला गंधमादन फेकून दिला, रात्रीच्या समयाला मारुतीरायाच्या पायावर येऊन गोळा पडला, उचलला तो गोळा. कर्ज सांगते म्हणून नाचे मागे मागे. तो गोळा उचलला बोधले बाबा, आणि तो गोळा प्रभू रामचंद्राच्या हातात दिला. जगाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि समाधी दिली. आणि बिभीषणाला आवाज दिला. बिभीषण म्हणून द्याला नाही, बिभीषण म्हणून द्याला नाही. रावण मरेपर्यंत पंढरपुरातले मालक, मी दुपारीच सांगितलं, रावण मरेपर्यंत पंढरपुरातल्या मालकांनी मरायच्या अगोदर बिभीषणाला राजे नावानं बोलवलं. राजे नावानं. कारण बरेच लोक बिभीषणाला सांगणारे होते, तू प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलास आणि रावण मेल्यावर जर तुला नाही लंका दिली तर. असे इचकिणारे बरेच लोक असतील. म्हणून इचकिणाऱ्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून प्रभू रामचंद्र प्रत्येक वेळेला बिभीषण राजे म्हणत होते. या राजे. बिभीषणाला जवळ बोलवलं, त्याच्या हातावर पाणी दिलं आणि संकल्प सोडला, सुतुळीचा तोडा सुद्धा लंकेतला नकोय, फक्त या वानराची समाधी सोन्याची करून टाक. मंत्र्याची तरी आहे का आपल्या भारतात? सोन्याची समाधी. सोनं असेल त्यांच्याकडे किती, असे बंगले तयार होतील इतकले पैसे असतील त्यांच्याकडे, पण समाधी आहे का सोन्याची? या भारत देशात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत या पूर्ण देशामध्ये
फक्त पाला खाणाऱ्या वानराची समाधी सोन्याची आहे. समाधी लंकेत केली. मग प्रभू रामचंद्र घरी गेले आणि घरी गेल्यावर कालांतराने एके दिवशी एक पत्र आलं. ते पत्र होतं दुःखाचं, म्हणजे मृत्यूचं पत्र नव्हतं बोधले बाबा, दुःखाचं पत्र होतं. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज, किती नाचतोय देव, किती नाचतोय देव, किती नाचतोय. हे नामाचं कर्ज आहे. आता पुढे बघा, म्हणून नाचे मागे मागे, किती नाचतोय बघा. मग हे पत्र आल्याच्या नंतर ते पत्र पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र थोडे खिन्न झाले. काय पत्र होतं? लंकेमध्ये आवर्षण पडलं होतं. आवर्षण म्हणजे पाऊसच नव्हता. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही आवर्षण, पाऊसच पडला नाही. आणि बिभीषणानं विचारलं, पाऊस नाही आमच्याकडं, तिथं पाण्याला कमी होती का? पाषाण परीस भूमी जाम, त्याच्या अलीकडे बघा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, चारी बाजून समुद्र आहे. पाणी कमी असेल का तिथं? पण पाणी खारं होतं, प्यायच्या लायकीचं नव्हतं. आणि पत्र पाठिलं, जगदानंद कंद जगतपते. संपला टाइम? जगदानंद कंद जगतपते, आमच्याकडे पाण्याचा तुटवडा झालाय, यावर्षी पर्जन्य पडत नाही, काय अडचण असेल? सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू नेमकी अडचण काय? काय नाही म्हणे, पत्र असं आलंय. आणि बिभीषणाने विचारलं, पाऊस नाही, कारण काय असेल? काही सांगता येईल? भगवंतानं सांगितलं, सीते एक विचारू का? मला ह्या राक्षसाला विचारावं लागेल, जो पत्र घेऊन आलाय त्याला विचारलं, का रे, मागच्या 9 महिन्यापूर्वी गंधमादनाचा समाधी उत्सव होता, समाधी सोहळा होता, पुण्यतिथी सोहळा होता, हा तुमच्या राजानं केला का? त्या राक्षसानं सांगितलं, मागच्या 9 महिन्यापासून एकही समाधी उत्सव किंवा समाधी सोहळा आमच्या लंकेत झालेला नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं बोधले बाबा, पत्राच्या पाठीमागून लिहिलं, राजा, अरे राजा, मी ते स्वतः मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या रक्ताचे थेंब माझं भजन करतात अशा पवित्र वारकऱ्याची समाधी तुझ्या गावात केलती. आणि त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझं तुझ्यावर वजन आहे. त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुला. आणि तू समाधीचं वरती समाधी सोहळा केला नाहीस. लिहिलं खाली. घरी पत्र आलं आणि पत्र आलं, म्हणून नाच्या, किती नाचतोय देव. निसर्ग नाचणे म्हणजे देव नाचणे, निसर्ग नाचणं म्हणजे देव नाचणे. आपल्याला पाऊस कमी पडणे म्हणजे देवानं कमी नाचणे. देवाची आपल्यावर अवकृपा आहे असं समजिने. यावर्षी झाली आपल्यावर अवकृपा. मग ते पत्र आल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, स्नान घेऊन सगळं समुद्र स्नान केलं, घरी आले, ताटं भरली, पूजेचं साहित्य भरलं, पंचगव्य भरलं, दही दूध साखर तूप लोणी सगळं भरलं आणि गंधमादनाची समाधीची पूजा केली, फुलाची आरास केली. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. वाक्य नीट ऐका सज्जनांनो, रामायणात शोधू नका हा पुरावा, रामायणात शोधू नका. रामायण पाहिल्यावर नाही सापडा तर मला शिव्या देताल. त्याच्यामुळं नंतर कोणी वकालत करण्यापेक्षा आताच वकालत करतो. रामायणात शोधू नका, विशिष्ट प्रकारचं पुराण पहा, मग कळल तुम्हाला. ती तिथी होती बोधले बाबा चैत्र महिन्यातली तृतीया. चैत्र महिन्यात पाऊस असतो का? आणि या चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी गंधमादनाच्या समाधीचा उत्सव लंकेचे राजा बिभीषण यांनी केला. आणि त्यावेळेला समाधीतनं ध्वनी निघला, जगदानंद कंद जगतपते, तू निर्माण केलेल्या सृष्टीवरचा तरूचा पाला खाऊन अविरत शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय. या भक्तीचं कर्ज देवा तुझ्या डोक्यावर आहे. विसरून गेलास का रे? एकच काम कर, एका वारकरी राजानं माझी उपासना केली, माझी पूजा केली, तो पाण्यापासून बेजारे. पाऊस पाहिजे. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पडला आणि लंकेतल्या लोकांना गोड पाणी दिलं. कोणाची ताकद आहे? भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर. म्हणून देवाला वरुणाला नाचवावं लागलं. म्हणून मालक म्हणतात, ब्रह्मांडाचा धनी हो, ब्रह्मांडा. 5-5 मिनिटाचे 2 पवित्र चरित्र सांगतो. पूर्णविराम.
तुमच्या घराण्यात, या पवित्र वारकरी घराण्यात एक सात्विक स्त्री जन्माला आली. खूप सात्विक. 2 सात्विक स्त्रियांचे कर्ज सांगतो तुम्हाला. पूर्णविराम. 5 मिनिटं शिल्लक करा म्हणून संदेश आला. या पवित्र घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक आलता. 2 स्त्रियांचं सांगतोय. पुराणातले 2 कथन सांगितले. कलियुगातल्या वारकरी संतांचं चरित्र ऐका. या घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक वारकऱ्याच्या रूपात आहे, साधूच्या रूपात आहे, महात्म्याच्या रूपात आहे, योगी तप्याच्या रूपात आहे. अशी परीक्षा, या पवित्र कुळातली परीक्षा जशी झाली तशी कान्होराज पाठकांच्या घरी सुद्धा परीक्षा विटेवरच्या मालकानं घेतली. असाच पुरावा तिथला पण. अशीच परीक्षा मंगळवेढ्याच्या मालकाकडे पण घेतली. कितीतरी सांगता येतील अशा, कितीतरी. वेळेचं बंधन आहे. माणसं जेवायची एवढा मोठा समुदाय. सद्गुरू रामचंद्र महाराजांचा हा प्रसाद आहे. बोधले महाराजांचा प्रसाद आहे. एका पवित्र नामनिष्ठ परंपरेतला प्रसाद आहे. घरी आल्याच्या नंतर अतिथीच्या रूपातला जगाचा मालक आहे. या पवित्र कुटुंबातल्या पुरुषांनी पायी धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन टाकलं. एका कीर्तनात फार गोड बोलून गेलेले. आज वेगात सांगतो थोडस. क्षमकुशल विचारलं, आवाज दिला, आमच्याकडे प्रसाद घेऊन जा. जी काही हरकत नाही. आवाज दिला, लक्ष्मी जी. महाराज मंडळी आहेत, वारकरी आहेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा ना. आईसाहेबांनी पुरण घातलं. त्यावेळेला गॅस नव्हता बोधले बाबा. पुरण चुलीवर शिजलेलं होतं. बरं, चुलीवर गॅस नसून त्या काळात पुरण पात्र सुद्धा नव्हती. पुरण हे पाट्या वरुट्यावर वाटल्या जायचं. 14 पदार्थांनी पुनीत असणार ते पुरण. त्याच्यात जायफळ घातलं. त्या काळात गुळाची पोळी प्रसिद्ध असायची. आजही जुन्यावर आलेत माणसं. पूर्वीच्या काळात गुळाचा चहा पित असणारी गरीब माणसं होती. लोक म्हणायचे भिकार चोट येते, गुळाचा चहा प्याले. आणि आता ज्याला 50 लाखाची गाडी येते गुळाच्या चहापाशी थांबत. काळ बदलला. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. दर 35 वर्षाला बदलत असतो काळ. पुरणपोळीचा स्वयंपाक आटपला. जेवायला वाढलं. सासूबाईनं सुनबाईनं दोघीने मिळून पुरणपोळ्या केल्या. साधू जेवायला बसणार, पाणी फिरवणार. मुंग्या आत येऊनी म्हणून पाणी फिरवतेत ना. दम नाही भागवत आहे कीर्तन. एक जणाला विचारलं, पाणी काऊन फिरी देत? म्हणला मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणलं मग खडूच वाढायचा असताना. खडू वाढ्या पुन्हा झुरळ बी आली नसते. मुंग्या तर लांब सोडून द्या. पाणी फिरवलं. श्लोक म्हटला. श्लोक म्हणण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. आपल्या संप्रदायाची फार गर्भित पद्धत आहे गोडशी श्लोक म्हणण्याची. पण हल्ली काही पांचटायनं ती पांचट करून टाकली. काही लोकांनी श्लोक म्हणल्यावर पांचटपणा पण लाजायलाय. इतके घाणेरडे श्लोक म्हणतात काही पांचट. त्याला लाज वाटत नाही. आपण वारकरी संप्रदायातल्या पंक्ती श्लोक म्हणायलो. किती गोड श्लोक म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. दही भात खात जावा, पण दह्याहून भाताहून पुन्हा लिंबू का? आयुर्वेद मान्य करीन काय ना. जेवता जेवता अपमान झाला, ताट
ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. काय उंदराची मायवेली त्या दोघांच्या ताटात लगी करायला. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. सर्प कोणाचे लेकर? त्याचे. आणि शेषाच्या ताटात उंदीर लगी करू तू म्हणल्यावर म्हणणाऱ्याला कोणाला आकडाने हाणायला पाहिजे? पानछटपणा सुद्धा लाजायलाय. श्लोक असावा. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णाय पूर्णमुच्यतेना जठरानलो तृप्तावसायम जठरार शांतिरस्ततेवचम भोक्तव्याम सर्वस्थितो पूर्णान्मिद्य भयानानाम येन भोगोत्तर सर्वस्थितेषु यत्पारणीर शुद्ध जयानाम रसना सगर्भेषि फलितम नामने 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 गोविंद उवाच. असे काहीतरी श्लोक म्हणावं लागते ना. काही श्लोक. लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळी वाणी. यम कुठं कुठं हानीन याचा मेळ लागायचा नाही. इतकी लाल करीन सरांग. नाही नाही, अभद्रपणा नाही. हा संप्रदाय लय मोठा संप्रदाय. एवढा श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवर. बाकीच्या संप्रदायाला मी नाव ठेवणार नाही, पण वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय अजून इतके पुस्तकं वाचले अजून नाही. अहो, एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाच्या मंदिरातला देव सोन्याचा असेल, पण असा एकच संप्रदाय ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे. जयाची द्वारी स्वर्णाचा पिंप. काय संप्रदाय! अशा भारदस्त संप्रदायातल्या लोकांनी घाण. बायकांनी भजन करत जा माझ्या माईंनो, भजन करत जा भजन. पण तुम्ही तुमच्यात, तुम्ही श्रीमंत परंपरेतले आहात. श्रीमंत परंपरेतले आहात तुम्ही. कारण मी म्हणत नाही, माझ्या वारकरी संप्रदायानं तुम्हाला इतकी उंची दिली, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. भजन करत जा. पण गाथ्यातले म्हणी जाणं बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का? पुरात वाहून जाशील असं काही बी म्हणल्यावर. काही बी या परंपरेत उभं राहिले होते. एक पण गाण्यावर चाल नसावा असं माझं मत आहे बरं का. काही ठराविक परंपरा आहेत महाराष्ट्रात. या परंपरेतल्या कीर्तन चालू असताना एकही गाण्यावरली चाल नसावा. ही मर्यादा या परंपरेतल्या वारकऱ्यांनी सांभाळली पाहिजे. परंपरा आहे फार मोठी. कारण आम्ही काल आलो. मी याच्याकरता कौतुक करतोय परंपरेचं, कारण या परंपरेने, ह्या 5-10 परंपरा आहेत ना आपल्याकडे उत्तरेश्वर बापू, ह्या परंपरेनं परमार्थ अलीकडे आणला. म्हणून तुमच्या माझ्या सारख्याला परमार्थ करता आलाय. हे उपकार आहे त्या परंपरेचे, उपकार आहे त्या परंपरेचे. अहो, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गर्दी आपली आता आहे. आता गर्दी आहे. या 10-20 वर्षात आपली गर्दी आहे. 300-300 वर्षापासून यांची गर्दी पांडुरंगापाशी आहे. किती मोठी परंपरा असेल आपली. आता गर्दी आहे सुखसोयी झाल्या म्हणून. त्यावेळेला काय सुखसोयी होत्या? मी 27 वर्षापूर्वी जात होतो. 28 वर्ष झाले आता. 28 वर्षापूर्वी जात होतो त्यावेळेला एक ट्रक होता आमच्या पुरुषोत्तम मालकाच्या दिंडीत. एक ट्रक सगळं त्याच्यात टाकायचं. रावट्या काढून घ्यायच्या, काट्या जमा करायच्या. देवाच्या तंबूपाशी राखेल भेटायचं. एका व्यक्तीला 1 लिटर. ते राखेल टरकाला आदळू ते घसांडून जायचं त्याच्यावर सगळा. इतकी फार कमी लोक. आता सुखसोयी झाल्यामुळे भरपूर लोक आहे. पण 300-300 वर्षापासून ज्यांनी विटेवरच्या मालकाची ही नामाची पताका इथपर्यंत आणली, यांची आपल्यावर अघोर अप्रतिम अघोर शब्द चुकीचा केला, अप्रतिम उपकार येत आपल्यावर की ज्याची गणना केल्या जात नाही. असो, पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, जेवायला वाढलं. आपल्याकडे जेवताना दक्षिणा लावायची पद्धत होती. काही घराण्याला ताटाला वटकन लावत होते. ताटाला वटकन लावायचे. मग विचारलं, इच्छा भोजन पोळीचं दिले, दक्षिणा काय देऊ? मोठी व्यक्ती होती तुमच्या घराण्यातली, फार मोठी व्यक्ती. त्या 4-5 वारकऱ्यापैकी एक जगाचा बाप होता. विश्वाच्या मालकानं सांगितलं दक्षिणा जेवण झाल्यावर मागू.
जेवण आटपलं साहेब. जेवण आटपल्याच्या नंतर मुखशुद्धी झाली आणि निघत असताना सगळ्या वारकऱ्यांनी पडशा खांद्यावर टाकल्या आणि वाड्याच्या बाहेर एक तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाच्या पलीकडे झाड, झाडाच्या सावलीखाली न उभं राहता वृंदावनाच्या जवळ वारकऱ्याच्या रूपात जगाचा मालक उभा आहे. आणि जगाच्या मालकानं या बोधले कुटुंबातल्या पूर्वजाला विचारलं, जेवताना जी दक्षिणा राहिली होती ती देऊन टाका. पवन आवाज दे चांगला. ती दक्षिणा देऊन टाका. या पवित्र कुटुंबातल्या सत्पुरुषानं विचारलं, काय दक्षिणा देऊ, काय मागितलं असेल. त्या पवित्र कुटुंबातल्या त्या व्यक्तीच्या पत्नीनं पोळ्या केल्या, पण पोळ्या करण्यासाठी जे पुरण वाटलं होतं ते या पवित्र कुटुंबातल्या सुनेनं पुरण वाटलं होतं. तिचं नाव होतं भागीरथी. त्या पवित्र साध्वी स्त्रीचं नाव होतं भागीरथी. भागीरथी वारकऱ्याच्या रूपात असलेला विटेवरचा मालक, सूर्याचा प्रकाश त्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर लाजतोय. पण आज सूर्याला सांगितलं, सूर्या हे भास्करा, हे तेजोनिधी, लक्षात घे, माझ्या तेजानं तुला प्रकाश येतो, पण यांना दिसण्यासाठी तुझ्या तेजानं माझा घाम निघावा असं थोडं तापत राह. आणि देवाचा घाम वाहत होता, त्या वारकऱ्याचा घाम निघत होता. तेवढ्या अवकाशात पुढच्या व्यक्तीने विचारलं, काय दक्षिणा देऊ. काही नाही, जी व्यक्ती पुरण वाटीत होती ती स्त्री मला देऊन टाका. काय वाटलं असेल त्या सत्पुरुषाला, आपल्या सुनबाईला मागितलंय, कसं द्यावं. काही विचार न करत आतमध्ये आले, देवघरात डोकं ठेवलं, तिथं घळा 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 ते सत्पुरुष रडत होते. वेगात सांगतोय तुला. थोड्या वेळानं त्या सत्पुरुषाची धर्मपत्नी आली. विचारलं, मारक बाहेर वारकरी उन्हात उभा आहे, काय राहिलं त्या वारकऱ्याचं. दक्षिणा राहिली, देऊन टाका ना दक्षिणा. दक्षिणेत आपल्या सुनबाईला मागितलंय. सासूबाई सुद्धा मालकाच्या बाजूला पायापाशी रडत होत्या. कर्ज सांगतोय, कर्ज 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 रडत होत्या. थोड्या वेळात मुलगा बाहेरून आला. पत्नी भांडी घासत होती. सगळी वारकरी पाहुणी जेवलेली, ती भांडे, ती पत्नी धर्म पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील भागित्रा माऊली होत्या कुळात. त्या भांडे घासत होत्या. देवांगणे समान सौंदर्य होतं. आकाशातल्या विजेला लाजवील असं तेज होतं. नक्षत्रासारख्या दाताच्या पंगती चमकत होत्या. इतकी सौंदर्य संपन्न रत्नाची खान तेजस्वी माऊली या कुळातली सून होती. भांडे घासत असताना पती परमेश्वराने विचारलं, काका बाबा कुठे आहेत, आई कुठे आहेत. ते वारकरी बाबा उन्हात उभे आहेत. मामांजी देवघरात गेलेली बघितली होती. आत्याबाई देवघरात गेलेल्या पाहिल्या होत्या मी. तो लागलीच त्या कुटुंबातला पवित्र अंतकरणी पुत्र आतमध्ये गेला. आपल्या बाबांना व्यथा विचारली, आईला व्यथा विचारली. सांगितलं, दारातल्या वारकऱ्याने जेवणाच्या दक्षिणेमध्ये तुझ्या पत्नीला मागितलंय. तोही मायबापापाशी रडत पडला. फार वेळ झाला, भांडे घासणं झाली. दारातल्या वारकरी घामानं लतपतलेली आहेत. पुन्हा ती पवित्र स्त्री आतमध्ये आली. आपली मालक रडतात, आपले मामांजी सासरे रडतात, आपल्या सासूबाई रडतात. पहिल्यांदा पतीला विचारलं, पती परमेश्वरा का रडता. आईला विचार. सासूबाईला विचारलं, सासूबाई सांगा की. मालकाला विचार बाई. सासऱ्याचे पाय धरले. विचारलं, मामांजी काय दुःख आहे. एवढा मोठा आपला संसार गोड आहे. गाई म्हशीनं वाडा भरलेला आहे. धनधान्याने समृद्धी आपल्याकडं. अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. संपत्तीचा धूर आपल्या वाड्यातून निघतोय. आपल्याला काय शोक करण्याची गरज आहे. काय अडचण आहे मामांजी. तुम्ही जेवढे मोठे आहात, अशा श्रीमंत परंपरेतली मी सुद्धा कन्या आहे. माझ्या सुद्धा आई बाबांकडे भरपूर संपत्ती आहे. ती संपत्ती आपल्याला पुरेशी वाटत नसेल मामांजी, तर अजून माझ्या वडिलांकडनं बऱ्यापैकी संपत्ती घेऊन येते. पण ते संपत्तीच्या लालची कुटुंब नव्हतं.
सासऱ्याने अलगद चेहरा उचलला. रडून रडून मुठीसारखे लालबुंद डोळे झालेले होते आणि प्रसन्नपणेनं सुनेकडे पाहिलं. बाई, संपत्तीची अडचण नाही ग, पण आपल्यावर फार मोठं धर्मसंकट आलंय. कसलं संकट मामांजी? आपल्याकडे आलेला अतिथी जो वारकरी आहे त्यानं सांगितलं होतं जेवण झाल्यावर मी मागेल ती दक्षिणा द्या. त्यानं दक्षिणा मागितली. काय मागितली? कसं सांगू बाई तुला? सांगा मामांजी, सांगा. आपली संपूर्ण संपत्ती मागितली का? देऊन टाका, देऊन टाका संपत्ती. आशाला अशी संपत्ती उभं करण्याची ताकद माझ्या बाबाचा औदार्य आहे, माझ्या आईचा औदार्य आहे, माझे दादा माझ्या भावाचा औदार्य आहे. याच्या हजारो पटीने आपल्याला श्रीमंती येईल. देऊन टाका त्या वारकऱ्याला. असं हे प्रसन्नपणात चांगुलपणेचे बोल ऐकत असताना सासऱ्याच्या कानामध्ये फुलं टाकल्यासारखं होत होतं. पण समोरच्या अतिथाची मागणी हृदयाला काटे टोचल्यासारखी होत होती. मामांजी तरी पण रडता. हाय बाई, संपत्ती दक्षिणा मागितली नाही. त्यानं सांगितलं आम्ही ज्या पुरणपोळ्या जेवलोत हे पुरण वाटणारी स्त्री आम्हाला दक्षिणेत पाहिजे. बुधले बाबा चेहरा पडल्या गेला आणि पडलेला चेहरा पुन्हा प्रसन्न झाला. मामांजीला विचारलं, मामांजी, या कुळाची आबरू राखण्यासाठी, या कुळाची प्रतिष्ठा थांबवण्यासाठी, या कुळाचं सत्व थांबवण्यासाठी जर मला दक्षिणेत मागितले आणि मी जाण्यासाठी तयार असेल तर आपण दान करण्यासाठी तयार आहात का? असा सासऱ्याला प्रश्न केला. उत्तरेश्वर बुवा, सासऱ्याच्या मुखारविंदातून वाक्य पडलं. माय, सुनेला माय शब्द वापरला. सुनेला माय म्हणणारे 9 लोक आहेत. अजून एक सांगतो तुम्हाला 5 मिनिटात, मला जरा दूर जायचंय तरी पण सांगतोय. सुनेला माय शब्द वापरला. माय, तुझ्या घरातल्या लोकांनी, तुझ्या आई बाबांनी आमच्या घरची प्रतिष्ठा पाहून, आमच्या घरचा सात्विकपणा पाहून, आमच्या घरची आध्यात्मिक शक्ती पाहून तुला आमची गृहलक्ष्मी सुनबाई म्हणून सुपूर्द केलं. आणि आम्ही जर तुला असं वाऱ्यावर सोडलं तर काय म्हणतील तुझ्या कुळातले लोक? पण सासऱ्याला सुनदान करण्याचा अधिकार नसतो हे त्या काळातल्या विद्वान वारकऱ्यांना कळत होतं. या कुळातल्या सासऱ्याला सुनदान करण्याचा अधिकार नाही. सासूबाईला विचारलं. सासूबाईनं सांगितलं, बाई मला सुद्धा सुनदान करण्याचा अधिकार सासूत नाही. नवऱ्याकडे आली. पतीला उठवलं. रडू नका मालक. मालक, मी जर स्वतःहून तुमच्या कुळाची आबरू झाकण्याचा प्रयत्न करत असेल तर मला तुम्ही दान करता का? तर या पवित्र कुटुंबातला 22-23 वर्षाचा तरुण इतका विद्वान होता. त्या विद्वान तरुणानं त्या काळी सांगितलं, महाभारतात जी पांडवानं चूक केली ती मी करणार नाही. धर्मानं चूक केली ती द्रौपदी दान करून. महाभारतात द्वापार युगात जी पांडवांनी चूक केली ती चूक मी नाही करणार. मग मी स्वतः जर तयार असेल तर तुझी इच्छा. आणि मग सासऱ्याला उठवलं सासऱ्याला. मामा उठा, उठा मामा, जा म्हणावं, सोडा संकल्प, मला देऊन टाका त्या वारकऱ्याला. थरथर कापत त्या कुळातला, या पवित्र बोधले कुळातले सासरे बुवा उठले आणि सासऱ्याच्या पायावर सुनानं डोकं ठेवलं. सुनेला आशीर्वाद न देता सुनेच्या पाठीवर सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पडत होतं. सुनबाई उभं राहिल्या. खांद्यावरच्या पदराचा कोपरा थोडासा बाजूला केला आणि खांद्यावरच्या पदराच्या कोपऱ्याने आपल्या सासऱ्याचे डोळे पुसले.
डोळे पुसले सासऱ्याचे. मामांजी रडू नका. विटेवरच्या मालकाचे भक्त आहात तुम्ही. या वाड्यात आलेला एकही वारकरी आतापर्यंत तुम्ही उपाशी जाऊ दिला नाही. रडू नका. आणि पुन्हा एकदा दर्शन घेतलं. दुसऱ्यांदा दर्शन घेतलं. मामांजी, ज्या वारकऱ्यांनी मला दक्षिणेत मागितलंय त्याच्या घरी जाण्यासाठी मला हाताने आशीर्वाद द्या मामा, आशीर्वाद द्या मामांजी. आणि दुसऱ्यांदा या पवित्र कुळातल्या सुनबाईने पायावर डोकं ठेवलं. या वेळेला पाठीवर हात नाही टाकला. डोळ्यातलं पाणी भागीरथी बाईच्या पाठीवर पडत होतं. उठली ती बावली. पदराने सासऱ्याचे डोळे पुसले आणि उद्गार काढला, मामा, विटेवरच्या मालकांचे निष्ठावंत वारकरी आहात तुम्ही. ह्या वाड्यात आलेला पक्षी सुद्धा उपाशी जात नाही. वाळत घातलेल्या धान्यावरचे दाणे टिपून या वाड्यात आलेला पक्षी सुद्धा धान्याचे कण खाऊन जातो. इतकं अन्नपूर्णेचं रसरसीत भरलेलं हे वास्तव्य हा वाडा आहे. वारकऱ्यांची सेवा करणारा वाडा आहे. मामांजी, एक बोलू का? दोन्ही हात जोडले आणि सासऱ्याची विनंती करत होती, मामा रडू नका, रडू नका. काय माय वेली अशा पवित्र वारकऱ्याच्या सुनाला स्पर्श करण्याची कोणाची धाड शांत करण्यात ठेवा आणि हिमतीच्या भरावर मला ताण करा. पुढे काय घडते ते कळत राहील. हातावर पाणी दिलं. या पवित्र कुळातल्या सुनबाईनं हातात पाणी घेतलं आणि दारात वारकरी होता त्या वारकऱ्याच्या पायावर पाणी टाकलं. चला तुमच्या सोबत घेऊ द्या दर्शन. आणि दारातल्या वारकऱ्याच्या पायावर या पवित्र बोधले कुळातल्या भागीरथी माऊलीने, साध्वीने त्या वारकऱ्याच्या पायावर तुळशी वृंदानापाशी डोकं ठेवलं. आणि डोकं ठेवून असताना आशीर्वाद दिल्याची अपेक्षा करत होती. तर तेवढ्या अवकाशात पाठीवर पाणी पडत होतं. तिसऱ्यांदा लक्षात आलं, चुकून मी सासऱ्याच्याच पाया पडते का काय, चुकून मी सासऱ्याच्याच पाया पडते का काय, असं साध्वी भागीरथी बाईला वाटलं. उठून वरी पाहतात तर सासरा नव्हता, तो जगाचा बाप होता, तो विटेवरचा मालक होता. महाराज, भक्तीच्या बळावर जगाच्या मालकाला नाचवणाऱ्या या वारकरी कुळातल्या सुना सुद्धा इतक्या अधिकारी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. इतकं पवित्र कुळ आहे. एक स्त्री सांगन म्हणतो, मोजकं सांगतो 5 मिनिटात. आता रानोबा नावाच्या वारकऱ्याची सून, तिचं नाव होतं सोयरा. सोयरा. आणि ही सोयरा श्रीमंत श्री मंगळवेढ्याच्या मालकाची पत्नी, चोखोबारायची पत्नी होती सोयरा. कर्ज सांगतोय, कर्ज 2 मिनिटात. रानोबा नावाचे वारकरी थकले. स्नान घालण्यासाठी चोखोबारायनं दगडावर घेतलं. एका हाताने खांदा धरला, एका हाताने पाणी टाकायचंय, पण